डिअर फ्रेंड्स, फिजिक्समध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे एरर. सो दॅट इज वॉट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस लेक्चर टुडे. फिजिक्स म्हणालो की फिजिक्समध्ये एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करावे लागतात, प्रयोग करावे लागतात. आणि प्रयोग म्हटलं की प्रयोगामध्ये मेजरमेंट हे ओघाने आलं. सो फिजिक्स इन्वॉल्व्स कंडक्टिंग एक्सपेरिमेंट. अँड वेन वी टॉक अबाउट एक्सपेरिमेंट्स, प्रयोगामध्ये आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतात, मोजमाप करावं लागतं. जेव्हा आपण मेजर करतो, कुठलीही गोष्ट मेजर करतो म्हणजे मोजतो, तेव्हा त्याला एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असतं. म्हणजे उदाहरणार्थ एकदम सोपं उदाहरण घ्यायचं आहे तर आपल्याला लेंथ मेजर करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला पट्टी लागेल. ओके. किंवा आपल्याला करंट मेजर करायचं आहे तर त्याच्यासाठी ॲमीटर लागेल. वजन मेजर करायचं आहे तर वजन काटा लागेल. सो एव्हरी मेजरमेंट वुड हॅव अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आलं की एरर म्हणजे चूक होण्याची शक्यता वाढते, की आपण जे मेजर करतो ते अगदी ॲक्युरेट नसतं. म्हणजे त्याच्यामध्ये आणि ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये काहीतरी डिफरन्स असतो, त्यालाच आपण एरर असं म्हणतो. तर एरर म्हणजे काय की एरर मीन्स द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड व्हॅल्यू, म्हणजे जी व्हॅल्यू आपण मोजली आहे, म्हणजे जो कोणी प्रयोग करतो आहे तो जी व्हॅल्यू मेजर करतो मेजरिंग इन्स्ट्रुमेंटने, त्याला आपण मेजर्ड व्हॅल्यू असं म्हणतो. आणि त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला आपण एरर असं म्हणतो. सो व्हॉट इज अन एरर? एरर मीन्स द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड व्हॅल्यू अँड द ट्रू व्हॅल्यू. उदाहरणच घ्यायचं असेल तर असं समजूया की एक दोरी आहे आणि त्या दोरीची ॲक्च्युअल लेंथ, ट्रू लेंथ ही 3.678 सेंटीमीटर इतकी आहे. दोरी आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्याची ॲक्च्युअल लेंथ ही 3.678 सेंटीमीटर इतकी आहे. आता सपोज आपण ती मेजर केली एका पट्टीने. आपल्याकडे एक पट्टी दिली आणि कोणीतरी सांगितलं की बाबा तू या दोरीची लेंथ मेजर कर. आणि सपोज आपण ती मेजर केली आणि आपल्याला उत्तर आलं पट्टीने की 3.5 सेंटीमीटर. याचा अर्थ काय की देर इज अ डिफरन्स बिटवीन द ट्रू लेंथ अँड द मेजर्ड लेंथ अँड दॅट इज कॉल्ड एज अ एरर. आता कितीचा एरर झाला तर ट्रू लेंथ किती होती 3.678 आणि मेजर्ड लेंथ किती आहे 3.5 सेंटीमीटर. ओके. सो 3.5 सेंटीमीटर मायनस 3.678, 3.5 सेंटीमीटर मायनस 3.678 म्हणजे मेजर्ड लेंथ मायनस द ट्रू लेंथ किंवा ॲक्च्युअल लेंथ, दॅट इज द एरर. ओके. सो द एरर इज द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड लेंथ विच इज 3.5 सेंटीमीटर जी आपण मोजलेली आहे आणि द ॲक्च्युअल लेंथ विच इज 3.678 सेंटीमीटर. ओके. सो आय होप दॅट द कन्सेप्ट ऑफ एरर इज क्लिअर. व्हॉट इज एरर? Error means the difference between the measured value and the true value. Okay. Now let us understand two concepts which are important in error measurement. One is called as the accuracy and other is called as a precision. Okay. आता त्याचं डेफिनेशन न सांगता मी तुम्हाला उदाहरणाने हे सांगणार आहे कन्सेप्ट. व्हॉट इज ॲक्युरसी अँड व्हॉट इज प्रिसिजन. तर सर्वप्रथम आपण ॲक्युरसी स्पेलिंग लक्षात घ्या. ACCURACY. ॲक्युरसी म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सपोज आपल्याला माहिती आहे की त्या दोरीची लांबी लेंथ इज 3.678 सेंटीमीटर. ओके. सो 3.678 सेंटीमीटर इज द ट्रू व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण 3 विद्यार्थी घेऊ. एक राहुल असं आपण समजू. एकाचं नाव राहुल आहे, एकाचं नाव आहे सावित्री आणि एकाचं नाव आहे फतिमा. ओके. सो एका वर्गामध्ये 3 विद्यार्थी आहे, राहुल, सावित्री आणि फतिमा. आणि ह्या तिघांना आपण सांगितलं की राहुल जा बरं आणि त्या दोरीचे लेंथ मेजर करून आण. सावित्रीला सांगितलं की सावित्री तू जा आणि त्याची लेंथ मेजर करून आण. आणि फतिमाला पण पट्टी दिली आणि तिला सांगितलं की तू जाऊन तिची लेंथ मेजर कर. राहुल गेला आणि ही मेजर्स इट आणि त्याला असं दिसलं की त्या दोरीची लेंथ आहे 3.6 सेंटीमीटर. तिने त्याच्या वहीमध्ये लिहून घेतलं. ही रेकॉर्ड्स इट ॲज 3.6 सेंटीमीटर. आता सावित्री गेली आणि सावित्रीने मेजर केलं तिच्या पट्टीने. तिला असं दिसलं की त्या दोरीची लेंथ
3.7 सेंटीमीटर इतकी आहे. आणि फतिमा गेली, तिने पण ती दोरी मेजर केली आणि तिला असं दिसलं की त्या दोरीची लांबी 3.5 सेंटीमीटर इतकी आहे. आता एरर किती आहे आणि कोण जास्त ॲक्युरेट आहे हे आपण समजून घेऊया. ॲक्च्युअल लेंथ किती आहे, ट्रू लेंथ किती आहे, 3.678 सेंटीमीटर. आता राहुलने एरर किती केला, राहुलची मिस्टेक किती झाली मोजण्यामध्ये, तर तो एरर राहुलने जो केला तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की मेजर्ड व्हॅल्यू किती आहे, मेजर्ड व्हॅल्यू राहुलने मेजर केली 3.6 सेंटीमीटर आणि त्याची ॲक्च्युअल किंवा ट्रू व्हॅल्यू 3.678 सेंटीमीटर. या दोघांचा डिफरन्स घेतला आणि तो डिफरन्स आला -0.078 सेंटीमीटर. सो एरर बाय राहुल इज -0.078 सेंटीमीटर. हे तुम्ही वहीवरती करून बघा. 3.6 मायनस 3.678 तुम्हाला वजाबाकी येते असं मी गृहीत धरतो आहे आणि त्याचा येईल -0.078 सेंटीमीटर. सावित्रीने कितीचा एरर केला, तर सावित्रीने मेजर्ड व्हॅल्यू 3.7 आहे आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू 3.678. सो 3.7 मायनस 3.678 म्हणजे प्लस .022 सेंटीमीटर इतका एरर केलेला आहे. आणि फतिमाचा एरर हा 3.5 सेंटीमीटर, त्याची मेजर्ड व्हॅल्यू 3.5 सेंटीमीटर आहे, मायनस तिची ॲक्च्युअल व्हॅल्यू 3.678 सेंटीमीटर आहे. तर 3.5 सेंटीमीटर मायनस 3.678 सेंटीमीटर म्हणजे -0.178 सेंटीमीटर इतका एरर केला. याचा अर्थ सर्वात जास्त एरर कोणी केलेला आहे, तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त एरर फतिमाने केलेला होता आणि सर्वात कमी एरर हा सावित्रीने केला होता. सो हू इज मोस्ट ॲक्युरेट, सो सावित्री इज मोस्ट ॲक्युरेट ऑफ राहुल, सावित्री अँड फतिमा. म्हणजे ह्या तीन विद्यार्थ्यांमध्ये सर्वात ॲक्युरेट असं जे रीडिंग जे मेजरमेंट केलेलं आहे ते सावित्रीने केलं आहे. या उदाहरणावरती तुम्हाला समजलं असेल की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय ॲक्युरसी. ॲक्युरसी इज द डिफरन्स विच यू आर गेटिंग बाय मेजरिंग द ॲक्च्युअल रीडिंग अँड द ट्रू रीडिंग. अँड आता ॲक्युरसी आणि प्रिसिजन म्हणजे काय हे थोडंसं तुम्ही समजून घ्या. आता हे पुढच्या उदाहरणावरनं तुम्हाला पटकन समजेल की ॲक्युरसी आणि प्रिसिजनचा काय फरक आहे. तर आता आपण असं समजू की 3 विद्यार्थी आहे त्या वर्गामध्ये, फतिमा, राधा आणि सायली. 30 दोरी आहे आणि त्या दोरीचं लांबी 3.678 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्याची ॲक्च्युअल लेंथ ही आपल्याला माहिती आहे आणि त्याची ॲक्च्युअल लेंथ 3.678 सेंटीमीटर इतकी आहे. विद्यार्थी कोण आहे, फतिमा, राधा आणि सायली. आता त्यांच्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या आहेत. अगोदरच्या उदाहरणामध्ये त्या तिघींकडे एकच सारख्या पट्ट्या होत्या. ओके, आता मात्र या तिघांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या म्हणजे काय, तर फतिमाकडे जी स्केल आहे तिचा लिस्ट काउंट हा 0.1 सेंटीमीटर आहे. ओके, लिस्ट काउंट म्हणजे त्याची विच इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट विच इज पॉसिबल. तर स्मॉलेस्ट मेजरमेंट म्हणजे फतिमाला जर स्मॉलेस्ट मेजरमेंट घ्यायची असेल तर ती 0.1 सेंटीमीटर इतकी स्मॉलेस्ट मेजरमेंट घेऊ शकते. ओके, राधाकडे तिच्यापेक्षा चांगली इन्स्ट्रुमेंट आहे आणि तिचा लिस्ट काउंट हा 0.01 सेंटीमीटर इतका आहे. म्हणजे राधाची जी पट्टी आहे तिच्यामध्ये आपण अगदी 0.01 सेंटीमीटर इथपर्यंत म्हणजे इतकी स्मॉल मेजरमेंटसुद्धा घेऊ शकतो. तर राधाचा इन्स्ट्रुमेंट हे फतिमाच्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा चांगला आहे. आणि सायलीकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे, जी पट्टी आहे, तर त्या पट्टीचा लिस्ट काउंट हा 0.001 सेंटीमीटर आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे सायलीची पट्टी किंवा जो इन्स्ट्रुमेंट आहे ती सर्वात जास्त चांगली आहे बिकॉज तिचा लिस्ट काउंट हा 0.001 सेंटीमीटर इतका आहे. म्हणजे सायली ही 0.001 सेंटीमीटर इतकी बारीक लेन्थसुद्धा मेजर करू शकते. ओके, आता फतिमाला जो काम दिलेलं आहे तर फतिमाने मेजर केलं आणि तिच्या स्केलमध्ये 0.1 पर्यंतच मेजर करता येत असल्यामुळे फतिमाचं मेजरमेंट निघालं 3.6 सेंटीमीटर. तर फतिमाने तिच्या वहीमध्ये लिहून घेतलं 3.6 सेंटीमीटर. राधाची स्केल जास्त ॲक्युरेट असल्यामुळे लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर असल्यामुळे राधाने जे रिडिंग घेतलं तिला 3.42 आलं. म्हणजे तिला 2 डेसिमलपर्यंत आलं. म्हणजे फतिमाला 3.6 म्हणजे 1 डेसिमलपर्यंत आलं आणि राधाला जे रिडिंग आलं ते 2 डेसिमलपर्यंत आलं, 3.42. ओके, आणि सायलीला जे रिडिंग आलं
हे 3 डेसिबलपर्यंत आलं. तर सायलीचं रिडिंग आहे 0.333 सेंटीमीटर इतकं आहे. आता आपल्याला वाटेल की बेस्ट रिडिंग जी आहे ते सायलीची आहे, कारण तिने बघा 0.333 सेंटीमीटर इतकी रिडिंग घेतलेली आहे. परंतु तुमच्या हे लक्षात येत नाही की आपण जी रिडिंग बघतोय ती फक्त किती डेसिबलपर्यंत घेतलेली आहे किंवा त्या लिस्ट काउंट किती आहे इतकंच बघायचं नाही, तर त्या रिडिंगचा आणि ट्रू व्हॅल्यूचा डिफरन्स किती आहे ते सुद्धा बघायचं. तर तुमच्या लक्षात येईल की सायलीने जरी 3.333 सेंटीमीटर इतकी घेतलेली आहे रिडिंग, आणि आपल्याला असं वाटू शकतं की वा 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 सायलीने खूपच चांगलं काम केलेलं आहे, परंतु ट्रू व्हॅल्यू आणि तिची जी मेजर्ड व्हॅल्यू याचा डिफरन्स जर बघितला तर सायलीचा डिफरन्स हा सर्वात जास्त आहे. म्हणजे सायलीने सर्वात इनॲक्युरेट रिडिंग घेतलेली आहे, परंतु सायलीची रिडिंग ही मोस्ट प्रिसाईज आहे. म्हणजे तिने खूप जास्त डेसिबलपर्यंत घेतलेली आहे, म्हणून आपण म्हणतो की सायलीची रिडिंग ही सर्वात जास्त प्रिसाईज आहे. म्हणजे प्रिसिजनमध्ये नंबर 1 कोण आहे तर सायली आहे. प्रिसिजनमध्ये नंबर 1 सायली आहे, कारण तिचा लिस्ट काउंट हा सर्वात जास्त आहे. परंतु फतिमाकडे जरी एक साधी पट्टी होती आणि तिला फक्त 0.1 सेंटीमीटर इतकीच मेजरमेंटची सोय होती, तरी पण फतिमाची जी रिडिंग आहे 3.6 सेंटीमीटर ही ट्रू व्हॅल्यूच्या अगदी जवळ आहे आणि एरर हा फतिमाचा सर्वात कमी आहे. म्हणून फतिमा इज द मोस्ट ॲक्युरेट ऑफ द 3. याचाच अर्थ तुम्हाला असं लक्षात आला असेल की ॲक्युरसी आणि प्रिसिजन ह्या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर एरर मिनिमाइज करायचं असेल तर ॲक्युरसीसुद्धा पाहिजे आणि प्रिसिजनसुद्धा पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण मेजरमेंट घेतो, कुठल्या प्रयोगामध्ये मेजरमेंट घेतो, देन द नीड इज दॅट आवर रीडिंग्स, आवर ऑब्झर्वेशन्स शुड बी ॲक्युरेट ऑल्सो, शुड बी ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू द ट्रू व्हॅल्यू, ॲज वेल ॲज it should be up to a higher level of precision. Okay, as we see in the case of Saili, that Saili's instrument has a highest level of precision. So that is the difference between accuracy and precision. Okay, I hope this is very clear to you. Thank you.